नमस्कार मंडळी, आज आपण आंब्याच्या रसाची पुरणपोळी कशी बनवायची ते या व्हिडिओत बघणार आहोत। सर्वप्रथम आंबे तुम्ही स्वच्छ धुवून घ्या, त्याचा आमरस तयार करून घ्या। त्यानंतर एक मोठी वाटी चणा डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवा। त्यानंतर चणा डाळ जेवढी घेतली तेवढंच पाणी घ्यायचं आहे, पाव चमचा खायचा सोडा आणि जेवढी चणा डाळ आहे जेवढं पाणी आहे तेवढाच आमरस घ्यायचा आहे आणि 5 ते 6 शिट्टी होईपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून बारीक वाटून घ्यायची आहे। अगदी झटपट पुरणाची डाळ वाटून तयार होते। त्यानंतर पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे, पुरणाची डाळ टाकायची आहे आणि ते मस्त घट्ट करायचे आहे। त्यामध्ये 1 मोठी वाटी गूळ घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे पुरण तयार करायचं आहे। त्यानंतर 5 ते 6 वेलचीची पावडर टाकायची आहे। 1 मोठी वाटी कणिक घ्यायची आहे, ते बारीक चाळणीने गाळून घ्यायचे आहे, त्यातील कोंडा काढून टाकायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 पळी तेल टाकून मिक्स करायचं आहे आणि उंडा भिजवायचा आहे। उंडा मस्त मुरल्यानंतर पुरणपोळी तयार करायची आहे। सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती तुम्ही बघू शकता। धन्यवाद मंडळी।